नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आत्ताच काही वेळापूर्वी नाशिक विभागाचा लेखा व कोशागारचा निकाल लागलेला आहे आणि यामध्ये आपल्या इग्नाइट अभ्यासिकेची विद्यार्थिनी अनुष्का महिरे हिचं लेखापाल या पदावरती निवड झालेली आहे. अर्थात त्याला आपण ज्युनियर अकाउंटंट म्हणतो. सुरुवातीलाच मी अनुष्का तुझं अगदी मनापासून अभिनंदन करतो. मागच्या 2-3 वर्षापासून तू स्पर्धा परीक्षेमध्ये अभ्यास करते, संघर्ष करते. फायनली तुझं आता सिलेक्शन झालेलं आहे. काय भावना आहेत, कसं वाटतंय? सर खूप छान वाटतंय. म्हणजे तेच की ज्यांचं सिलेक्शन होतं ते जसं सांगतात की बोलायला शब्द नसतात, तसं मलाही आता बोलायला शब्द नाहीये. खूप छान वाटतं. बरं, माझा सुरुवातीला पहिला प्रश्न, खरं तर मुलाखत बघणाऱ्या सगळ्यांनाच ते जाणून घ्यायचंय. थोडंसं तुझ्या शाळेबद्दल सांग, कॉलेजबद्दल सांग, म्हणजे थोडक्यात तुझा परिचय करून द्या आम्हाला. सर माझं नाव अनुष्का महिरे. माझा जन्म नंदुरबार जिल्ह्यात झाला, शहादा तालुक्यात. मी माझं प्राथमिक शिक्षण विकास हायस्कूल शहाद्यात केलेलं आहे. त्याच्यानंतर माध्यमिक शिक्षण हे धुळ्यात केलं आणि त्याच्यानंतर मी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं. माझं BSc मॅथमॅटिक्स झालंय, मी धुळ्यातूनच केलेलं आहे. त्याच्यानंतर 2023ला ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यानंतर मी नाशिकला आली स्टडीसाठी. स्टार्टिंगला जेव्हा स्टडी करायचं स्टार्ट केलं तेव्हा माझं एम कंबाईनसाठी होतं, पण कुठेतरी वाटत होतं की एक सेफ असावं, एक पोस्ट असावी, तर मी सरळसेवेसाठी पण ट्राय केलं. मग आता ते झालं. घरी कोण असतं तुझं? माझ्या घरी मी असते, माझी लहान बहीण आणि मम्मी. ओके, तुम्ही तिघा. मग आता निकाल लागल्यानंतर घरी सांगितलं असेल फोन करून तू? हो सांगितलं. मम्मीची काय भावना होती? मम्मी ऍक्च्युली ड्युटीला होती. मी कॉल केला, ऍक्च्युली मी घाई गडबडीत होती. मी कॉल केला, म्हणून म्हटलं झालं सिलेक्शन. मम्मीला आनंदच गगनात होत नव्हता. खूप खुश झाली. आणि मग त्याच्यानंतर सर्वात स्पेशली माझी आजी, म्हणजे त्यांनी मला खूप सपोर्ट केलेला आहे. माझी आजी काही जास्त शिकलेली नाही, पण त्यांचे विचार खूप मोठे, म्हणजे ते शिकू माझ्या नातीला वगैरे. तर मी त्यांना सांगितलं ना, माझी आजी जवळपास अर्धा पाऊण तास रडत असेल, मी झालं माझ्या पोरीचं, माझ्या लेकीचं झालं, माझ्या लेकीचं झालं. तर म्हणजे मी जवळपास रिझल्ट लागताना 1-1.5 तास रडतच गेले माझे. नाही, साहजिक आहे. खरं तर आपण पाहतोय सध्या स्पर्धा परीक्षेमध्ये किती कॉम्पिटिशन वाढलंय आणि त्याच्यामध्ये प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपला मुलगा, आपली मुलगी सरकारी नोकरीमध्ये लागले पाहिजे, त्याचं सिलेक्शन झालं पाहिजे. लाखो आई वडील हे स्वप्न पाहत असतात आणि जेव्हा आपल्या मुलाचं किंवा मुलीचं सिलेक्शन होतं तेव्हा त्यांचा आनंद किती मोठा असेल याची आपण कल्पना करू शकतो. अभ्यासाला सुरुवात जेव्हा केली तेव्हा सरळ सेवेला सुरुवात केली की कंबाईनच्या दृष्टीने सुरुवात केली? नाही, मी कंबाईनच्या दृष्टीने केली होती की म्हणजे स्टार्टिंगला कंबाईनच होतं आणि त्याच्यानंतर जसं मेन्ससाठी आलं तर मेन्ससाठी मराठी इंग्रजी स्टार्ट केलं. मग मी विचार केला की सरळ सेवा आपण देऊन बघू. तर मग सरळ सेवाचं एक्झाम द्यायचं स्टार्ट केलं. असं नाही की पहिल्याच्याच झालंय, मी महिला बाल विकासची पण दिली होती, अजून समाज कल्याण दिली होती, पण त्याच्यात झालं नाही माझं. मग ही एक्झाम दिली. हा एक खूप महत्वाचा संदेश या माध्यमातून आपल्याला खरं तर द्यावा लागेल. जरी आपण कंबाईनची तयारी करतोय, आपलं स्वप्न कंबाईन मधनं पोस्ट काढणं असेल, तरी सुद्धा याचा अर्थ असा नाही की आपण फक्त कंबाईनच्याच मागे लागलो पाहिजे. त्या अनुषंगाने येणाऱ्या बाकी सगळ्या ज्या एक्झाम आहेत, मग सरळ सेवेच्या असतील किंवा वेगवेगळ्या विभागाच्या असतील, त्याही एक्झाम आपण दिल्या पाहिजे, जेणेकरून कुठे ना कुठे आपलं सिलेक्शन होतं आणि एकदा सिलेक्शन झालं की नंतर आपण पुन्हा कंबाईनची ग्रुप B, ग्रुप C किंवा राज्यसेवेची तयारी करू शकतो. आता जे मुलं तयारी करतायत, आता पुढच्या काही दिवसांमध्ये कंबाईनची ग्रुप C ची परीक्षा म्हणजे जाहिरात येते किंवा बाकीही सरळ सेवेच्या एक्झाम आता पुढच्या काही दिवसांमध्ये येणार आहेत वेगवेगळ्या महानगरपालिकेच्या. तर नवीन जे विद्यार्थी आता आपली ही मुलाखत बघतायत त्यांना काय सांगशील? सर, जर कोणती एक्झाम क्रॅक करायची असेल ना, तर तुमच्यात कन्सिस्टन्सी हवी. आणि सपोज आता जे सरळ सेवेची एक्झाम देत आहे, प्रॉपर सरळ सेवा करताय, तर त्यांना सरळ सेवेचा TCS पॅटर्न चांगला समजला गेला पाहिजे आणि त्याचे PYQs वगैरे सेम तसंच ग्रुप B, ग्रुप Cचं. जर तुम्ही एक्झामचं करताय तर त्याचं सिलेबस, त्याची PYQs वगैरे याच्यावर आपली चांगली कमांड पाहिजे, मग तेव्हा शक्य असतं. आजही अनेक मुलांच्या मनामध्ये खरं तर हा प्रश्न येत राहतो की सरळ सेवेच्या एक्झामचं काही खरं नाही, तिथे वशिला चालतो किंवा तिथे भ्रष्टाचार होतो. पण जेव्हा असे काही निकाल येतात त्याच्यात एक गोष्ट ही पण समजते दुसरी बाजू, की ऍक्च्युअल जे मुलं मुली अभ्यास करतात त्यांचा रिझल्ट येतो. तुला अभ्यास करताना असे कधी मनात प्रश्न आले होते की आपलं होईल की नाही किंवा सरळ सेवा द्यावी की नाही, खरं त्याच्यात अभ्यास करणाऱ्या मुलांना न्याय भेटतो का? काय अनुभव होता तुझा? हो सर, मला याच्याबद्दल अनुभव आला होता. म्हणजे वाटायचं की नाही, आणि जागा पण कमी होत्या आणि असं भ्रष्टाचार वगैरे होतो, मग कुठेतरी डोक्यात होतं. पण हा पण माझ्या अभ्यासावर मला विश्वास होता की नाही अनुष्का, अभ्यास चालू कर, जे होईल ते बघितलं.
म्हणजे हे एक पॉझिटिव्हली घेण्यासारखी गोष्ट आहे की अलीकडे पारदर्शकता खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, पारदर्शकता आहे. त्यामुळे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला न्याय मिळतोच हे लक्षात घ्या. कारण आता सगळं ऑनलाईन झालंय. त्यामुळे आपण परीक्षा दिल्यानंतर कुठले प्रश्न आले होते, आपण त्याची उत्तरं काय टिक केलेत, हे सगळं आता आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे आता जो खऱ्या अर्थानं प्रामाणिकपणे अभ्यास करेल त्याला 100% रिझल्ट भेटणार, हे आपण ह्या सगळ्या रिझल्टच्या माध्यमातून समजून घेऊया. अनुष्का, तुझं दिवसाचं अभ्यासाचं शेड्यूल कसं असायचं? सर मी दिवसाला म्हणजे 7:30ला लॅबमध्ये यायची. माझा टाइम फिक्स असायचा, म्हणजे 7:30 ते 7:30. त्याच्यानंतर जर प्रिलियमसाठी असेल तर माझं स्टार्टिंग GS पासून व्हायची. GSची रिव्हिजन, म्हणजे त्याच्या मी नोट्स वगैरे काढलेल्या असायच्या, तर त्याची रिव्हायझिंग करायची. नंतर जर टेस्ट सिरीज असेल तर 11 ते 12 कम्प्लीट 11 ते 12 टेस्ट सिरीज सुरू व्हायची. नंतर त्याचं डिस्कशन, मग जेवण, मग दुपारून म्हणजे दुपारून थोडासा लेंदी पिरियड असतो तो, मग त्याच्यात आपण लेक्चर्स वगैरे ऐकायचे. संध्याकाळी माझं करंट अफेअर थोडं वीक होतं, म्हणून त्याला जास्त वेळ द्यायची मी, 1-1.5 तास, आणि मग मॅथ रिझनिंग. आता माझा एक शेवटचा प्रश्न असा आहे की अलीकडच्या काळामध्ये अनेक लोक सांगत असतात की मोबाईल वापरू नका, अभ्यास करतायत तर मोबाईल पासून लांब राहा. पण आता मोबाईल मुळे पण आपल्याला बऱ्याचशाच गोष्टी, काही ऑनलाईन सेशन असतात, काही करंट अफेअर्स आपल्याला तिथून घेता येतात, युट्यूबच्या माध्यमातून काही महत्त्वाचे व्हिडिओज आपल्याला बघता येतात. तर ह्या सोशल मीडियाचं व्यवस्थापन किंवा मॅनेजमेंट नेमकं कशा प्रकारे तू करत होती आणि नवीन विद्यार्थ्यांनी कसं केलं पाहिजे? सर माझं वैयक्तिक सांगते, माझं अजून फेसबुक नाहीये, इंस्टाग्राम नाहीये, म्हणजे सोशल मीडियापासून थोडं लांब आहे. म्हणजे व्हॉट्सअप आहे, पण जस्ट म्हणजे कॉन्टॅक्ट मध्ये राहा बाबा. मी सोशल मीडिया वगैरे हे ना, ह्या गोष्टींपासून लांब राहिलं. आणि राहिलं क्लासेस वगैरे, तर हा याचा नक्की फायदा होतो आपल्याला. करंट अफेअर साठी फायदा होतो. एखादं काही लगेच करंट अफेअर भेटलं म्हणजे टेलिग्रामला लगेच येतं ते, आणि त्याचा आपला फायदा होतो. मग सोशल मीडियाचा वापर पॉझिटिव्ह वेने घ्यावा, जो अभ्यास करतोय त्याने. असं म्हणजे व्यक्ती बसला लॅबमध्ये बसला आणि दिवसभर इंस्टाग्राम चालत बसला, याला काही अर्थ नाही. येस, म्हणजे जेवढं आपल्या कामाचं आहे, जेवढं गरजेचं आहे, तेवढा वापर करून आपण पुन्हा आपल्या अभ्यासाकडे गेलो पाहिजे, अभ्यासाला लागलो पाहिजे. पुन्हा एकदा अनुष्का, तुझं इग्नाईट अकॅडमीच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन, आणि इथून पुढच्या तुझ्या संपूर्ण भावी वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा.